नागाव प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पोवार यांची घटनास्थळी भेट. नागाव ता हातकणंगले येथे गुरुवारी दुपारी प्रभाकर ऐतवडे व सुधाकर ऐतवडे यांचा राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले शेतजमिनीच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादातून राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांनी कसबा सांगाव व गोकुळ शिरगाव येथील नातेवाईकांना बोलावून धारदार शस्त्राने सुमारे 30 ते 35 जणांनी ऐतवडे यांच्यावर तसेच कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 9 जण जखमी झाले होते. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा या सर्वांवर जीवे मारण्याच्या अनुषंगाने हल्ला केल्याप्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत महादेव चौगुले, सुधीर चौगुले, सुभाष चौगुले, संजय चौगुले, सुकुमार चौगुले, दर्शन चौगुले, शुभम चौगुले, प्रसन्न चौगुले, सरिता चौगुले, राणी चौगुले, सुनीता चौगुले, आशा चौगुले, रुपाली चौगुले, समृद्धी चौगुले, सर्व रा नागाव तसेच गणेश माळी रा कसबा सांगाव ता कागल व योगेश माळी रा गोकुळ शिरगाव ता करवीर या 17 जणांना अटक केली आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांनी कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वरील 17 जणांना पेठवडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची, शिरोली.